नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. आमदारांचा एक मोठा गट घेऊन बाहेर पडल्यानंतरही शरद पवारांची ताकद आपण कमी करू शकलो नाही. उलट ती अधिकच वाढत असल्याचे दिसत असल्याने अजितदादा पवार नक्कीच अस्वस्थ असावेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी बाजी पलटवत आपल्या पक्षातील बंडखोरांना चांगला शह दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत आपल्या गटातील आमदारांना एकसंध ठेवणे हे मोठेच आव्हान अजित पवारांसमोर उभे ठाकले आहे. नुकतेच त्यांनी आपल्या पक्षाच्या सगळ्या आमदारांची बैठक घेतली. ते सिद्धिविनायकाच्या दर्शनालाही जाऊन आले आणि आता बारामतीत जंगी सभा घेऊन विधानसभा निवडणुकीची तुतारी फुंकण्याची तयारी त्यांनी केली आहे. लोकसभेत झाला तो एक अपघात होता. विधानसभेत तसे काहीच होणार नाही. आपण ताकदीने लढू आणि आपली आमदार संख्या वाढवू असा आश्वासक निर्धार अजितदादांनी आपल्या पक्षाच्या बैठकीत व्यक्त केला. अर्थात त्यांना आपल्या नेत्यांचा धीर कायम राखण्यासाठी हे सगळे करावेच लागणार आहे. अजितदादा गटातील आमदारांचा दादांवर विश्वास नक्कीच आहे. त्यांच्या प्रती त्यांची निष्ठा देखील आहे. परंतु राजकारण वेगळी गोष्ट असते. आपली आमदारकी वाचवण्यासाठी हे लोक आधी धडपड करतात. त्यांच्यापैकी काही आमदार स्वबळावर पुन्हा निवडून येण्याची ताकद बाळगून आहे. परंतु जुन्याच आमदारांना युतीचे गणित आपल्याला महागात पडू शकते अशी धास्ती वाटत आहे. लोकांचा भाजपवरचा रोष, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबद्दल अजूनही शाबूत असलेली सहानुभूती, शिवाय मित्रपक्षांकडून दगाफटका होण्याची शक्यता अशा काही कारणांमुळे दादा गटातील अनेक आमदार धास्तावलेले आहेत. त्यापैकी काहींनी पुन्हा शरद पवारांकडे परतण्याची तयारी चालवली आहे. स्वतः शरद पवारांनीच दादा गटातील काही आमदार जयंत पाटलांना भेटल्याचे म्हटले. या संभाव्य फुटीची पहिली सलामी विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळू शकते. महायुती आणि महाआघाडी यांच्यापैकी कोणता तरी एक उमेदवार या निवडणुकीत गारक होणार आहे. महायुतीतील अजित पवार गटाला पराभवाचा धक्का बसला तर पुढच्या काळात दादांना आपले आमदार सांभाळून ठेवणे नक्कीच जड जाईल. हे टाळण्यासाठीच दादांची धडपड सुरू असल्याचे दिसतंय. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.